खरं तर ही ॲग्रिकल्चर मधली एक जागा कृषी पतपुरवठ्यातली ग्रामीण सहकारी संस्थेला पतपुरवठा करणाऱ्या विशेषतः छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये मी उमेदवार होतो तालुक्यामध्ये त्या उमेदवारीला सगळ्यांच्या असं वाटत सगळ्यांच्या जागा पॅनलला असं वाटत होतं की तशी बऱ्याच जागा बहुतांशी जागा बँकेची बहुतांशी जागा बँक सगळ्याच तालुक्यामध्ये झाली होती सगळ्याच तालुक्यामध्ये त्यांच्या आपसात महायुतीच्या मंडळीने एकमेव जागा घेतल्या होत्या काँग्रेस पक्षाचा एकमेव जागा त्याने काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता रहिवासी संभाजीनगर तालुक्याच्या बँकेची निवडणुकीला भरला मी या बँकेची निवडणुकीला मागच्या वेळेला आमच्या 6 जागा आल्या होत्या आम्ही त्यांना मागच्या वेळेला आमच्या 6 जागा आल्या जागा द्या अपेक्षा आपण बँक होती की आम्हाला 3 तरी जागा या मंडळीने ऐकलं नाही बँक बिनविरोध करूया पण या मंडळीने ऐकलं नाही पैशाचा आणि व्यवहार या पैशाचा व्यवहार समोरून या निवडणुकीमध्ये परंतु आमच्या समोरून पैशाला केला परंतु त्या पैशाला आमच्या तालुक्यातल्या सगळ्या पैशाला आमच्या तालुक्यातल्या सगळ्या चेअरमन आणि विशेषतः मतदारांनी या तालुक्याचा भूमिपुत्र विशेषतः मी या तालुक्यातला रहिवासी भूमिपुत्र वतनदार या तालुक्यातला रहिवासी की हा आपला वतनदार आणि जीवाभावाचा माणूस आपल्या तालुक्याला स्वीकारलं जीवाभावाचा मतदार आमची निवडणूक स्वीकारलं जनतेच्या बरोबर पैशा समोरच्या जनतेच्या बरोबर पैशाची लढाई समोरच्या आणि ती लढाई जिंकण्यामध्ये पैशाची लढाई होती आणि ती लढाई मतदारांचं समर्थन मला मिळालं विशेषतः मतदारांचं आपल्या माध्यमातून मला मिळालं सर्व मतदारांना आपल्या माध्यमातून ज्यांनी मला सर्व मतदारांना आणि ज्यांनी मला मदत केली सगळ्यांना धन्यवाद मला मदत केली धन्यवाद सगळ्यांना जय हिंद धन्यवाद देतो धन्यवाद जय हिंद जय 74 मताचा कोटा होता एकंदरीत 74 मताचा कोटा होता त्यापैकी मला 48 मतदान होते आणि त्यापैकी मला 48 मत मिळाले आणि मताधिक्याने 20 मत मिळाले मला मताधिक्याने खऱ्या अर्थाने मला विजय केलं त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद मला विजय केलं त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो नाही तुम्ही परत थोडीशी गल्लत करताय नाही तुम्ही सोयगाव तालुक्यामध्ये विशेषतः आमच्या सोयगाव तालुक्यामध्ये विशेषतः आमच्या पॅनल त्यांच्यात आपसातली लढाई होती तिथं त्यांनी त्यांच्यात आपसातली लढाई होती शून्य विरुद्ध त्यांनीच एकमेकाला पाठिंबा देऊन शून्य विरुद्ध 26 त्याच्यामुळे सोयगाव तालुका कन्नड तालुका त्याच्यामुळे सोयगाव तालुका कन्नड तालुका दोन उमेदवार ठिकाणी होते आमचे उमेदवार राखीव 2 आणि एकानी होते ओबीसी राखीव आणि तिसरी जागा होती ती नॉन ॲग्री राखीव आता तिसरी जागा निकाल लागतो नॉन ॲग्री जाऊन पाहतो आणि मग आपल्याला कळवतो काय निकाल लागतो मी वर जाऊन पाहतो आणि मग आपल्याला कळवतो धन्यवाद हा तुमचं राहिलंच ते माग 8 दिवसाचं हा दानवे साहेबांनी यावेळेला महायुतीत साहेबांनी यावेळेला आता त्यांच्या युतीत त्यांना विचारलं पाहिजे की बाबा महायुतीच्या पक्षाने त्यांना विचारलं पाहिजे की बाबा महायुतीत का लढलं बँकेच्या निवडणुका ह्या महायुती आणि महाविकास जिल्हा बँकेच्या निवडणुका ह्या महायुती आणि महाविकास तालुक्यातल्या लोकांना जात नाही कार्यकर्त्यांना तालुक्यातल्या लोकांना आपला माणूस हा महाविकास आघाडीकडून लढला जायला पाहिजे आपला माणूस हा महाविकास आघाडीकडून लढला जायला पाहिजे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.